Okay, so good morning, everybody. So let us try to start. I will once again share my screen and we'll start. Okay, what is happening? I'm not getting. Okay, doesn't matter. Okay, so these things yesterday we have discussed. What happens when TDC to BDC? Pawar, roll number 45. Ashok Pawar. Ashok Pawar. Ashok Pawar, can you unmute? Sorry, mute yourself. Ashok Pawar. Ashok Pawar. Okay, so these things we have discussed. Okay, so we'll just revise what is which has been discussed yesterday. So when the piston is moving from BDC to TDC, you can see over here the piston was at BDC, bottom dead center, and it reaches TDC. So in between, what happens is initially the exhaust port opens and so here it is. Why it is not? It's the problem. Okay, so while moving from TDC to BDC, initially the piston is TDC. TDC ला असताना काय होणार? The spark होणार. Spark मुळे combustion होणार. Combustion मुळे तुमचा piston खाली ढकलला जाणार. थोडंसं खाली गेले की exhaust port open होते. अजून थोडंसं खाली गेले की इनलेट पोर्ट ओपन होते, सक्शन चालू झालं आणि शेवटी खाली गेलं तर सक्शन आणि एक्झॉस्ट दोन्ही चालूच आहे. Now, what is happening? I don't know why they are unable to enter. Okay, so that was about TDC to BDC, and then we had BDC to TDC. Piston is at BDC. इथं असताना हे चालूच आहे, दोन्ही चालूच आहेत. थोडंसं वरती गेलं की अजून पण चालूच आहे, अजून थोडंसं वरती गेलं की हे बंद झालं, सक्शन बंद झालं. त्यानंतर थोडंसं वरती गेलं की एक्झॉस्ट पण बंद होणार आणि त्याच्यानंतर तिथून पुढे कॉम्प्रेशन होणार. सो हियर टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट आर, तुम्ही बघाल तर एक तुमच्या इथं लक्षात येईल की ज्या वेळेला इथून इथपर्यंत कॉम्प्रेशन एक्सपान्शन होतंय, एक्सपान्शन स्ट्रोक मध्ये जनरली आपण एक्सपान्शन स्ट्रोक मध्ये 4 स्ट्रोक मध्ये बघितलं तर एक्सपान्शन स्ट्रोक कुठून असतो? टीडीसी पासून बीडीसी पर्यंत असतो. परंतु 2 स्ट्रोक इंजिन मध्ये तुम्ही बघाल तर एक्सपान्शन स्ट्रोक टीडीसी पासून बीडीसी पर्यंत नाहीये. तर कुठपर्यंत आहे? टीडीसी पासून
त्या क्षणापर्यंत आहे ज्या क्षणापर्यंत तुमचं एक्झॉस्ट ओपन होत नाही. एकदा का एक्झॉस्ट ओपन झालं की तुमचा एक्सपान्शन स्ट्रोक संपला म्हणून गृहीत धरायचं. म्हणजे इफेक्टिव्हली वी कॅन कन्सिडर दॅट युअर एक्सपान्शन स्ट्रोक इज गोइंग टू एंड व्हेन द पिस्टन अनकव्हर्स द एक्झॉस्ट पोर्ट. खाली येताना बरोबर इथून चालू झालं एक्सपान्शन, परंतु एक्सपान्शन इथं आलं की संपलं, कारण इथून पुढे गेलं की ही ओपन होते आणि तुमचा एक्झॉस्ट चालू झाला. आणि एक्झॉस्ट चालू झाला म्हणजे इथलं प्रेशर रिलीफ झालं. त्याला काय खाली ढकलत होतं? इथलं प्रेशर. परंतु आता ती प्रेशरच गेला. बरोबर आहे. फुगा आहे, फुगा फुगवलेला आहे, त्याला थोडस सुईने टोचलं, हवा निघून गेली. आता त्या फुगा का फुगून राहिला होता? कारण त्याच्या वॉलवरती प्रेशर होतं, त्याच्या वॉलवरती प्रेशर होतं आतून. परंतु ज्या क्षणाला आपण त्याला सुई टोचली त्या क्षणाला त्याच्यातली हवा सगळी निघून गेली, म्हणजे त्याच्या वॉलवरती जी प्रेशर होतं ती रिलीफ झालं. तसंच इथं ज्या क्षणाला इथं ओपन झालं त्या क्षणाला तुमचं काय झालं? तुमचं ह्याच्यावरचं जी प्रेशर आहे ती रिलीव्ह झालं, म्हणजे ह्याच्यावरती आता प्रेशर नाहीये, पिस्टनवरती प्रेशर नाहीये. Therefore, we can say over here that while the piston is moving downwards from TDC till the point where it is just about to open the exhaust port, your effective stroke is there. But the effective stroke is going to end the moment the exhaust port is open. ज्या क्षणाला हे ओपन झालं त्या क्षणाला तुमचा म्हणजे इथून ते इथपर्यंत एवढ्याच अंतरावर तुमचं इफेक्टिव्ह काय होतं? इफेक्टिव्ह एक्झॉस्ट स्ट्रोक, सॉरी एक्सपान्शन स्ट्रोक किंवा पॉवर स्ट्रोक. बरोबर. एक्सपान्शन स्ट्रोक आपल्याला टीडीसी पासून बीडीसी पर्यंत नसून टीडीसी पर्यंत इथपर्यंतच आहे. ओके. अँड सिमिलरली when we talk of कॉम्प्रेशन स्ट्रोक आपण 4 स्ट्रोक इंजिन मध्ये कुठपासून कुठपर्यंत असतो? बीडीसी पर्यंत पासून ते टीडीसी पर्यंत असतो. पण 2 स्ट्रोक इंजिन पर्यंत यू कॅन सी ओ हियर. आता ही मूव्ह होतंय, इकडून मिक्सर चालू होतं, इकडून बाहेर जात होतं, इथं काय कॉम्प्रेशन झालं का? नाही झालं. तर जोपर्यंत हे आणि हे दोन्ही बंद होत नाहीत, बरोबर, म्हणजे या पोझिशनला ही पिस्टन या पोझिशनला येऊन इथं चार्ज ब्लॉक होत जात नाहीये, ट्रॅप होत नाहीये, तोपर्यंत तुमचं कॉम्प्रेशन चालू होऊ शकत नाही. म्हणजे ज्या क्षणाला हे इथून पुढे वरती जायला चालू होईल, म्हणजे इथपर्यंत येईल, त्या क्षणापासून तुमचं कॉम्प्रेशन चालू होईल आणि ते कुठेपर्यंत असेल? टीडीसी पर्यंत असेल, टॉप डेड सेंटर पर्यंत असेल. सो द इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन स्ट्रोक अँड इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक आर व्हेरी लेस दॅन द थेरॉटिकल टीडीसी टू बीडीसी स्ट्रोक. बरोबर. जनरली आपण स्ट्रोक म्हणताना त्यात कंप्लीट स्ट्रोक वी कन्सिडर फॉर एक्सपान्शन स्ट्रोक अँड किंवा कॉम्प्रेशन स्ट्रोक. पण इथं तसं होत नाहीये. इथं इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द स्ट्रोक, while इफेक्टिव्ह एक्सपान्शन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द स्ट्रोक. बरोबर. तर मला वाटतंय हे सगळ्यांना समजलं. Why they are unable to join? I don't know. Are they joining and rejoining, or what has happened? Shelke, Prasad Shelke, please mute yourself. ओके. तर हे महत्वाचं आहे. तर या गोष्टी इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक 2 स्ट्रोक इंजिन मधला सगळ्यांना समजला असेल असं मी गृहीत धरतो. कोणाला काय समजलं ना असेल तर मला विचारा. इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन आणि इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक सगळ्यांना समजला का? असं कोण आहे का ज्याला इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन आणि इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक कळाला नाहीये? असेल तर विचारू शकता. ओके. आता पुढे जाऊया आपण अजून एका दुसऱ्या कॉन्सेप्ट कडे. त्याचं नाव आहे पोर्ट टायमिंग डायग्राम. आता यात टायमिंग डायग्राम नावाचा कॉन्सेप्ट इथे येतोय.
आता ही काय टायमिंग डायग्राम? टायमिंग डायग्राम इज अ डायग्राम इंडिकेटिंग व्हेन अ पर्टिक्युलर वॉल्व इज ओपन और क्लोज्ड. बरोबर, एखादा वॉल, 4 स्ट्रोक इंजिन मध्ये वॉल्व आहेत म्हणून त्याला आपण वॉल टायमिंग डायग्राम म्हणतो, आणि 2 स्ट्रोक इंजिन मध्ये पोर्ट आहेत म्हणून आपण त्याला पोर्ट टायमिंग डायग्राम म्हणतो. तर आपण आता काय म्हणालो होतो, 4 स्ट्रोक इंजिन मध्ये सुरुवातीलाच आपण असं म्हणालो होतो की 4 स्ट्रोक इंजिन मध्ये, what is happening? 1 minute, some student is calling, let me check out. हा, बोला. जरा एकदा लॉग आउट होऊन लॉग इन का, मी घेतोय परंतु तुम्हाला एंटर मारता येत नाही वाटतं. एकदा लॉग आउट होऊन परत एकदा लॉग इन व्हा, मग मी हा ठीक. ओके, सो हे सगळ्यांना समजलं. म्हणजे आता पिस्टन खाली येताना काय होतंय, वरती जाताना काय होतंय, आणि इफेक्टिव्ह स्ट्रोक पिस्टनचा किती आहे, आणि इफेक्टिव्ह एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन समजला. नेक्स्ट वी आर मूव्हिंग टू टायमिंग डायग्राम्स. आता टायमिंग डायग्राम हा कन्सेप्ट काय, तर इथं बघा, इथं वॉल्स आहेत, इथं वॉल्स आहेत, आणि इथं काय आहे, इथं पोर्ट्स आहेत. तर इथं 4 स्ट्रोक मध्ये म्हणजे पिस्टन समजा इथून आपण क्रँकशाफ्ट इथून आपण कन्सिडर केला, तर 1 आणि 2 इथपर्यंत माघारी आलं, त्यावेळेला तुमचा वी विल से दॅट युअर why what is happening with Dhanraj, I don't know, he is unable to join. ओके, सो आपण कशाबद्दल होतो, परत परत आपण डिस्टर्ब होतोय. तर आपण डिस्कस करत होतो टायमिंग डायग्राम बद्दल. सो व्हॉट इज टायमिंग डायग्राम? टायमिंग डायग्राम इज द डायग्राम, पोलार डायग्राम. आता पोलार डायग्राम म्हणजे काय? पोलार डायग्राम म्हणजे when you represent something on a diagram, something like this, it is called as a polar diagram. म्हणजे इथं असताना काय होतंय, शाफ्ट इथं असताना काय होतंय, इथं असताना काय होतंय, म्हणजे आता तुम्ही जर रोटेशन समजताय, म्हणजे इथं 0 डिग्री धरलं, इथं 0 डिग्री धरलं, तर इथं आला म्हणजे सम 10 डिग्री समजा गेला, इथं गेला म्हणजे तुम्ही 90 डिग्रीला गेला, इथं गेला म्हणजे तुम्ही 180 डिग्रीला गेला. ओके, इथं 270 डिग्रीला गेला आणि 360 डिग्रीला गेला. तर असं ज्या वेळेला तुम्ही रोटेट होतंय त्यावेळेला तुम्ही ज्या काही गोष्टी सांगताय त्याला तुम्ही पोलार डायग्राम असं म्हणता. सो it is a polar diagram indicating which wall is opened or closed at what time. Okay, that is called as a timing diagram. Maybe it be wall or a port. So if it is a 4 stroke engine, त्या टायमिंग डायग्रामला आपण काय म्हणणार, इथं वॉल्स आहेत म्हणून आपण त्याला वॉल टायमिंग डायग्राम असं म्हणणार. VALVE वॉल्व, बरोबर, VALVE वॉल्व टायमिंग डायग्राम. आणि 2 स्ट्रोक इंजिन असेल तर आपण त्याला काय म्हणणार, पोर्ट टायमिंग डायग्राम. बरोबर. तर टायमिंग डायग्राम इज नथिंग बट द polar representation of when the intake or exhaust valves or ports are being opened or closed. Barabar. So that particular diagram is what you call as a timing diagram. And today now we will be discussing first the port timing diagram of a 2 stroke engine. बरोबर. आता आपण 2 stroke engine चं फंक्शन समजलं, कसं वर्किंग आउट होतंय बघितलं. मग आपण काय करणार, नाउ वी विल बी डिस्कसिंग अबाउट पोर्ट टायमिंग डायग्राम ऑफ ए 2 स्ट्रोक इंजिन. तर बघूया. तर दिस इज युअर पोर्ट टायमिंग डायग्राम, दिस इज युअर पोर्ट टायमिंग डायग्राम. तर इथं काय काय आहे बघा. तर हे समजण्यासाठी आपल्याला कुठले कुठले पोर्ट होते हे आपण डिस्कस केलं. कुठल्या कुठल्या पोर्ट होते आपण इथं बघितलं होतं बघा. इथं काय आहे, दिस इज युअर एक्झॉस्ट पोर्ट, दिस इज युअर ट्रान्सफर पोर्ट अँड दिस इज युअर इनलेट पोर्ट. 3 पोर्ट आहेत, बरोबर. इथं इनलेट पोर्ट म्हणा किंवा वॉल म्हणा. ओके, तर किती 3 पोर्ट किंवा इनलेट वॉल म्हणा. तर सो this particular walls or ports, when they are going to open and when they are going to close, we will represent it on a polar diagram, and that is what is your port timing diagram. तर इथं बघा, इथं काय, IV indicates inlet wall opening, O, IVO indicates
inlet wall opening. Okay, now IVC indicates the inlet wall closing. EPO, exhaust port opening. इथं बघा, इथं वॉल होता बरोबर, इथं पोर्ट म्हणतोय आपण, एक्झॉस्ट पोर्ट ओपनिंग. देन EPC और EVC, इथं P आहे बरं का, इथं EPC इथं चुकून झालेलं आहे. EPC इंडिकेट्स एक्झॉस्ट पोर्ट क्लोजिंग. देन वी हॅव ट्रान्सफर पोर्ट ओपनिंग अँड वी हॅव ट्रान्सफर पोर्ट क्लोजिंग. इथं पण P च्या ऐवजी V झालं. तर ही टर्म्स जी आहे, आता ही काय म्हणजे एखादा पोर्ट किंवा वॉल कधी ओपन होतोय आणि कधी क्लोज होतोय ते आपण ह्या पोलार डायग्राम वरती दाखवलं इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ रोटेशन ऑफ द क्रँकशाफ्ट. बरोबर, तर इथं आपण ह्याला 0 असं म्हणूया, इथं 0 असं म्हणूया. तर या 0 पासून 50 डिग्री आफ्टर TDC 50 डिग्री आफ्टर TDC इनलेट वॉल इज क्लोज्ड. ह्याचा अर्थ असा आहे बरोबर. ही काय suction is happening or इथं EPO, exhaust port opening, is happening 60 degree before BDC. 60 degree before BDC. 60 degree before BDC. ठीक आहे, transfer port opening. It is happening around 60 degree before BDC. This 70 degree. Exhaust port opening is 70 degree and transfer port opening is 60 degree. Bro, what this indicates, the transfer port closes 70 degree after BDC, and this indicates exhaust port closes 70 degree after BDC, and this indicates inlet wall opens 50 degree before TDC, top dead center. तर आपण इथं विथ रिस्पेक्ट टू टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर, ज्याला आपण 0-0 असं कन्सिडर करून आपण हे सांगतोय. आणि इथं अजून काय आहे, अराउंड इग्निशन हॅपन्स 20 डिग्री बिफोर TDC. म्हणजे पिस्टन वरती आणि खालती मूव्ह होत असताना आपण त्याला काय रेफरन्स पॉइंट कुठलं घेतलं, TDC आणि BDC. आणि विथ रिस्पेक्ट टू TDC आणि विथ रिस्पेक्ट टू BDC कुठला वॉल कधी ओपन होतोय किंवा कधी बंद होतोय हे आपण इथं एक्सप्लेन करतोय. ओके, सो तर त्याच्यासाठी आता आपल्याला अजून एकदा परत मागच्या डायग्रामला जावं लागतंय. इथं बघा, ही खालच्या बाजूला काय होतं ह्याच्याबद्दल आपण अजून डिस्कस केलेलंच नाही. आपण वरच्या बाजूला काय झालं ह्याच्याबद्दल डिस्कस केलं, परंतु खालच्या बाजूला काय होतंय, तर खालच्या बाजूला इथे एक वॉल आहे, त्याला आपण इनलेट वॉल असं म्हणतोय. ओके, दिस इज युअर इनलेट वॉल. आता ह्या इनलेट वॉलचं फंक्शन काय, हा बेसिकली वेगवेगळ्या टाईपचा असतो. मी त्यात तुम्हाला वेगवेगळ्या टाईप काय ते नंतर सांगेन. फक्त आता ही असं गृहीत धरा की एक वॉल आहे आणि हा वॉल कधी ओपन होणार आहे, हा वॉल ओपन होणार आहे ज्या वेळेला तुमचा प्रेशर डिफरन्स होईल. म्हणजे या वॉलच्या बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रेशर, ही जनरली असा वॉल असतो, एक पट्टी असते, म्हणजे एक पत्र्याची पट्टी असल्यासारखं पत्रा असतो असा, आणि इकडून प्रेशर, ही बाहेरची बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे असं गृहीत धरा. तर ज्या वेळेला इथला प्रेशर जास्त असेल आणि इकडचा प्रेशर कमी असेल त्यावेळेला तो असा ओपन होईल आणि या गॅप मधून गॅसेस बाहेर येईल. ज्या वेळेला आतला प्रेशर जास्त असेल आणि बाहेरचा प्रेशर कमी असेल त्यावेळेला हे झाकलं जाईल. ओके, सो समथिंग लाईक दिस इज वर्किंग इज दिस. बरोबर, इथं पत्रा आहे, इथं एक होल आहे, त्याच्यावरती एक पत्रा बसवलाय. बरोबर, आता हे पत्रा एकदम पातळ आहे आणि पातळ, मग त्याचं कशा प्रकारे तुमचं डिझाईन आहे, द डिझाईन इज सच दॅट whenever the pressure, outside pressure is more than inside pressure, this particular is going to bend. Okay, this particular sheet is going to bend and that result in a gap in between the hole and the sheet. Therefore the mixture is going to come in. धनराज रणगट का त्यांना ऍडमिट होऊ शकत नाही, मला काय कळण झालं त्याचं काय झालं ते.
त्यालाच ऍडमिशनचा प्रॉब्लेम यायला लागलाय. He is trying to admit, but he is unable to admit, get in. I don't know what is happening. Okay, let us come back. Either. So this is your बाहेरची बाजू इथं, आतली बाजू इथं. आता असं गृहीत धरूया की ही वॉल क्लोज्ड आहे आणि आता असं गृहीत धरूया की पिस्टन वरती चाललं. आता ही जर बंद असेल आणि जर ही वरती चाललं असेल तर व्हॉट हॅपन्स टू द प्रेशर ओव्हर हिअर इनसाइड दिस? कॅन एनीबडी टेल? घेतलं प्रेशर आतमधल्या या क्रँकेस मधलं प्रेशर काय होईल? पिस्टन वरती चाललंय. व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर इनसाइड द क्रँकेस? कॅन एनीबडी टेल? येस, एनीबडी? बघा अजून एकदा कंडिशन सांगतो. हे वॉल क्लोज्ड आहे आणि आता ही पिस्टन ही वरती चाललंय. व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर इनसाइड द क्रँकेस? एनीबडी? कॅन एनीबडी टेल? दिस इज क्लोज्ड, इजंट इट? इथं ओपनिंग नाहीये. आता इथं ओपनिंग नाही म्हणजे हे जर वरती जात असेल हे जर वरती चाललं असेल, कोणी सांगू शकेल का मला की काय होऊ शकतं? व्हॉट अबाउट प्रेशर? येस, ऑब्विसली. सो द प्रेशर इज गोइंग टू डिक्रीज. बरोबर, प्रेशर डिक्रीज होणार आहे. कुठे डिक्रीज होणार आहे? इथं. इथं प्रेशर डिक्रीज होतंय कारण का? तर पिस्टन वरती गेला. आता इथं प्रेशर डिक्रीज झाला. आपली कंडिशन काय होती? जर आतमध्ये प्रेशर या वॉलच्या आतल्या साईडला प्रेशर कमी आहे आणि बाहेर आता ऍटमॉस्फेरिक म्हणजे जास्त आहे. व्हॉट विल हॅपन टू दिस वॉल? द वॉल विल ओपन. सो द व्हॉट विल हॅपन? इथं काय केलेलं असतं आपण जनरली? इथं ही पॉइंट आहे की आपण कार्बोरेटर थ्रू सक्शन सिस्टमला कनेक्ट केलेलं असतं. इथं ही कार्बोरेटरला कनेक्ट केलेलं असतं. इथं ही कार्बोरेटरला कनेक्ट केलेलं असतं. त्यामुळे काय होतंय? कार्बोरेटर मधून ही सक होतंय. कशामुळे सक होतंय? हे कार्बोरेटरच्या या साईडला इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे. सो सक्शन इज बीइंग क्रिएटेड ओव्हर हियर and therefore through carburetor the mixture flows into the crankcase. Okay, now when the mixture flows into the crankcase, then slowly the mixture gets filled inside this. आणि हे कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत पिस्टन वरती जाऊन परत खालती येत नाही. आता जसं जसं पिस्टन खालती यायला येईल तसं तसं काय होणार आहे? इथं प्रेशर वाढत जाणार आहे. मग आता अशी एक स्टेज येईल की ज्या वेळेला द प्रेशर इनसाइड द क्रँकेस विल बिकम मोर दॅन द प्रेशर आउटसाइड द क्रँकेस. ऍट दॅट टाइम दिस वॉल विल गेट क्लोज्ड. म्हणजे आता इथं काय झालं? इथं मिक्सचर अडकलं गेलं. द एअर फ्युअल मिक्सचर हॅज बीन ट्रॅप्ड इनसाइड द क्रँकेस. बरोबर, म्हणजे ऍक्च्युअली मिक्सचर पहिल्यांदा कुठं आलं? डायरेक्टली इथं आलं नाही, इथं आलं पहिल्यांदा. अँड इट हॅज बीन ट्रॅप्ड. कशामुळे ट्रॅप झालं? पहिल्यांदा वरती पिस्टन जाताना इथं सक्शन तयार झालं, नेगेटिव्ह प्रेशर तयार झाली आणि पिस्टन परत खालती येताना इथं पॉझिटिव्ह प्रेशर तयार झाली. ओके, सो ड्यू टू द पॉझिटिव्ह प्रेशर ओव्हर हिअर अँड द लेसर प्रेशर, दॅट मीन्स हायर प्रेशर इनसाइड द क्रँकेस, लेसर प्रेशर आउटसाइड, द वॉल क्लोज. ही वॉल क्लोज झालं. I request everybody to mark your attendance in the chat box. Okay, सो इथं हे काय झालं? ही क्लोज झालं. आता एकदा ही क्लोज झालं म्हणलं की इथं काय? इथं बेसिकली तुमचा प्रेशर जास्त आहे. आता प्रेशर जास्त आहे आणि ही जर खाली आलं, या पोझिशनला आलं, आता काय होणार आहे? इथं हे याला दाबत चाललंय. हे दाबत नेते, म्हणजे इथं प्रेशर वाढत जाणार. ज्या क्षणाला मग इथं ही ओपन होईल त्या क्षणाला काय होणार? The mixture gets transferred into the combustion chamber. बरोबर, हे जे दाखवलंय, this will happen. When this will happen? When the piston is moving down. का? जसं जसं ते पिस्टन खाली येतंय, हे बंद आहे, पिस्टन खाली यायला लागलाय, त्यामुळे इथं प्रेशर वाढत जाईल आणि मग ह्याला पॅसेज मिळाला की काय होतंय? ह्याच्या दाबामुळं the mixture is trying to flow in
into the combustion chamber. Okay, so I hope everybody has understood how the mixture is going to flow in through the transfer port into the combustion chamber of the two-stroke engine. बरोबर, म्हणजे that is the working of this particular inlet valve. म्हणजे आता ही इनलेट वॉल्व कधी ओपन होतोय सांगा बरं, कधी ओपन होतोय? इनलेट वॉल्व इज ओपनिंग when the piston is moving upward थोडस मूव झाला, बऱ्यापैकी तो वरती मूव झाला आणि इथं नेगेटिव्ह प्रेशर तयार झालं, मग ही ओपन होतोय. आणि ही कधी क्लोज कधी होतोय? ज्या वेळेला पिस्टन खाली यायला चालू झाला, बऱ्यापैकी इथं पॉझिटिव्ह प्रेशर तयार झालं की मग हा क्लोज होतोय. म्हणजे पिस्टन वरती मूव्ह होत असताना बऱ्यापैकी वरती मूव्ह झाल्यानंतर इथं नेगेटिव्ह प्रेशर तयार झालं आणि त्या वेळेला ही ओपन झाला. आणि पिस्टन खाली मूव्ह व्हायला लागल्यानंतर इथं बऱ्यापैकी प्रेशर पॉझिटिव्ह प्रेशर झाल्यानंतर हे क्लोज होणार. सो दॅट इज द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस. आणि हे ओपन कधी होणार आहे? पिस्टन खाली यायला लागला की ओपन होणार आहे, वरती जाताना क्लोज होणार आहे. हे पिस्टन खाली येताना ओपन होणार आहे आणि वरती जाताना क्लोज होणार आहे. आता हेच आपण पोलार डायग्राम मध्ये कसं दाखवतोय ते बघूया. So port timing diagram is the graphical representation of when the port or valves of the engine are being opened and closed when the crankshaft is rotating. So this is your polar diagram or the graphical representation. आपण म्हणालो होतो बघा, पिस्टन वरती जाताना इनलेट वॉल्व ओपन होतोय आणि पिस्टन खालती येताना इनलेट वॉल्व क्लोज होतोय. सो before 50 degree TDC, before the piston reaches 50 degrees of the TDC, inlet valve is getting open, and when the piston starts moving down after 50 degree TDC, the inlet valve is getting closed. मला वाटतंय की इनलेट वॉल्व ओपनिंग आणि इनलेट वॉल्व क्लोजिंग सगळ्यांना समजलं. असं कोण आहे का ज्याला ही इनलेट वॉल्व ओपनिंग आणि इनलेट वॉल्व क्लोजिंग ही समजलं नाही? आता आपण जे डिस्कस केलं, पिस्टन वरती 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 मूव्ह होते, त्यावेळेला खाली निगेटिव्ह प्रेशर तयार होतो आणि त्यावेळेला ही कधी ओपन होते? टीडीसी ला पोहोचायला 50 डिग्री अगोदर, ऑलमोस्ट 50 डिग्री बिफोर टीडीसी. सो इनलेट वॉल्व इज ओपनिंग बिफोर 50 degrees before TDC, and exhaust valve is inlet valve is closing. Piston खाली यायला लागलं, खाली पॉझिटिव्ह प्रेशर तयार होत गेला. At that time this is closing. This is closing. Okay, so I hope you understood this. बरोबर. आता बाकीच्या गोष्टी आपण बघूया. So let us see how the port timing diagram is generated. So here आता आपण असं गृहीत आहे की पिस्टन जवळजवळ टीडीसी ला पोहोचलाय आणि इग्निशन होतंय. आपल्याला इथं दाखवलंय बघा, 20 डिग्री बिफोर टीडीसी तुमचं इग्निशन होणार आहे, म्हणजे मिक्सर पेटायला चालू होणार आहे. बरोबर. सो नाव द इग्निशन स्पार्क हॅज बीन गिवन, ignition has started and the mixture has started burning. Now what happens when the combustion starts? The piston is going to push down. So the piston is being pushed down, and some degrees after passage of this, your exhaust port is going to open. So expansion, इथे expansion चालू झालं. बरोबर. एक्सपान्शन चालू झालं म्हणजे इथून टीडीसी पासून पिस्टन मूव्ह होत गेलं, एक्सपान्शन चालू झालं आणि एकदा का एक्झॉस्ट पोर्ट ओपन झालं की तुमचं एक्सपान्शन संपलं. एक्सपान्शन स्ट्रोक, इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक इथपासून ते इथपर्यंतच आहे. बरोबर. तसं बघायला गेलं तर म्हणजे दॅट मीन्स ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट that which is around 70 degree before BDC, your exhaust port is getting opened. अजून थोडंसं खाली मूव्ह झालं, हे थोडंसं, हे बघा एक्झॉस्ट पोर्ट थोडंसं वरती दाखवलंय आणि ट्रान्सफर पोर्ट थोडंसं खालती दाखवलंय. ह्याच्यामध्ये 10 डिग्रीचा फरक आहे. सो अराउंड 60 डिग्री बिफोर BDC, your transfer port is also going to open. So suction is also going to start. Okay. So yes. So इथं exhaust port open झालं. Next, your transfer port is also open. म्हणजे इथं exhaust चालू झालं, इथं suction चालू झालं.
So transfer port is also getting open around 60 degree. He 70 degree la before BDC, 70 degree before BDC, exhaust port open. 60 degree before BDC, your transfer port open. And further at BDC, you can see both the ports are open. Okay, म्हणजे पिस्टन इथं आलं, BDC ला आलं त्यावेळेला इकडे सक्शन चालू आहे आणि एक्झॉस्ट चालू आहे. सक्शन पण चालू आहे आणि एक्झॉस्ट पण चालू आहे. बरोबर, एक्झॉस्ट इथं ओपन झालं बरोबर, आणि ही सक्शन होतं बरोबर. तर सक्शन पण चालू आहे आणि एक्झॉस्ट पण चालू आहे. आणि नंतर मी तुम्हाला काल स्कॅव्हेंजिंगचा डेफिनेशन सांगितलं होतं. व्हॉट इज द स्कॅव्हेंजिंग? Scavenging is the process of flushing out the exhaust gases, burned gases from the combustion chamber with the help of incoming mixture. म्हणजे ज्या वेळेला ही ओपन होते त्यावेळेला इकडून येणारे मिक्सचर जी आहे ती इथं असलेल्या बर्न्ड गॅसेसला पुश आउट करते. त्याला आपण स्कॅव्हेंजिंग प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे एक्झॉस्ट प्रोसेस चालू आहे, सक्शन प्रोसेस चालू आहे आणि स्कॅव्हेंजिंग पण चालू आहे. म्हणजे एक्झॉस्ट म्हणजेच इनडायरेक्टली स्कॅव्हेंजिंग आहे. सो वी से सक्शन इज गोइंग ऑन अँड स्कॅव्हेंजिंग इज ऑल्सो गोइंग ऑन. ओके, व्हेन द पिस्टन इज ऍट बीडीसी. तर व्हेन द पिस्टन इज मुव्हिंग फ्रॉम टीडीसी टू बीडीसी काय काय होतंय? पहिल्यांदा फ्रॉम आफ्टर मुव्हिंग 50 डिग्री फ्रॉम टीडीसी, इनलेट वॉल क्लोज्ड. इनलेट वॉल कुठे आहे? क्रँकेस मध्ये आहे, ती क्लोज झाला. पुढे झालं एक्सपान्शन, इथं संपलं. कधी? ज्या वेळेला हे ओपन झालं तेव्हा बरोबर, एक्सपान्शन संपलं. आणि अजून थोडस खाली आल्यानंतर ट्रान्सफर पोर्ट ओपन झाला, त्यावेळेला सक्शन पण चालू झालं आणि पिस्टन खाली आला. सो हिअर यू कॅन सी ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट, फ्रॉम पिस्टन इज मूव्हिंग फ्रॉम टीडीसी टू बीडीसी. आफ्टर 50 degree after TDC, your inlet valve is closing. 70 degree before BDC, your exhaust port is opening, and 60 degree before BDC, your transfer port is opening. I hope everybody understood this. Now we'll move further. आता काय, पिस्टन BDC ला आलाय. आता BDC कडून TDC कडे जाताना काय होतंय ते बघूया. So now we are moving from BDC to TDC. So let us see what is happening. So here now the piston is at BDC and the condition is that the suction is going on, exhaust is also going on. अजून थोडंसं वरती गेलं, काय झालं? सक्शन बंद झालं. Suction stopped when the transfer port get closed. So when the transfer port is getting closed around 60 degree from after BDC. After BDC 60 degree ट्रान्सफर पोर्ट क्लोज झालं. ट्रान्सफर पोर्ट क्लोज झालं बरोबर. बीडीसी पासून पिस्टन वरती मूव्ह झाला किती? 60 डिग्री. त्यावेळेला ट्रान्सफर पोर्ट क्लोज झाला, त्यावेळेला सक्शन बंद झालं. देन अराउंड 70 डिग्री बिफोर आफ्टर बीडीसी व्हॉट इज हॅपनिंग? एक्झॉस्ट पोर्ट इज ऑल्सो गेटिंग क्लोज्ड. मग त्यावेळेला काय झालं? त्यावेळेला तुमचा एक्झॉस्ट पण बंद झाला. आणि इथून पुढे काय असणार आहे? इथून पुढे तुमचं इफेक्टिव्ह compression stroke and the piston will reach TDC. बरोबर, piston will reach TDC आणि ह्याच्यामध्ये 20 डिग्री जवळ असताना आपलं इग्निशन होणार बरोबर. आपण इथं काय दाखवलं? या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत, म्हणजे जस्ट क्लोज द ट्रान्सफर पोर्ट, एक्झॉस्ट पोर्ट till it reaches TDC, your effective compression is going to be there. Effective compression is going to be there. So I hope you everybody understood what is the polar diagram or rather port timing diagram of a two-stroke engine. बरोबर, हे काय काय समजलं? तर हे महत्वाचं आहे की ह्यातले अँगल महत्वाचे माहित पाहिजे आणि हे काय आहेत आणि what it indicates and how we are getting this you should understand. So once again I will explain what is happening when the piston is moving down, okay, from TDC. आता आपण कुठे चाललोय? वरतून खालती खालती चाललोय बरोबर. पिस्टन आता कुठे आहे? वरती आहे. आता जस्ट इग्निशन झालंय बरोबर. इग्निशन झाल्यामुळे कंबशन झालं. कंबशन झाल्यामुळे पिस्टन खाली जायला चालू झाली. खाली गेलं किती? आफ्टर 50 डिग्री इनलेट वॉल खाली क्लोज झाला. देन इट ट्रॅव्हल्ड फर्दर 70 डिग्री बिफोर बीडीसी. युअर एक्झॉस्ट पोर्ट ओपन. Exhaust port opened over here. Further it traveled
further it traveled around 60 degree, transfer port also gets opened and finally piston reaches BDC. बरोबर, या गोष्टी कधी झाल्या, खालती जाताना. So that we have indicated over here. Inlet valve closed, exhaust port open, transfer port open, and piston reaching BDC. Now further, piston is at BDC now. It is moving up. Initially, the transfer port get closed. Transfer port is getting closed around 60 degree after BDC. Around 70 degree after BDC, your exhaust port also get closed. It is denoted over here. And further, the mixture is trapped over here and expansion, effective expansion starts, and finally the piston reaches TDC. Obviously, before 20 degree before TDC, next stroke is going to start due to the ignition happening over here. बरोबर, तर मला वाटतं सगळ्यांना पोलार हे पोर्ट टायमिंग डायग्राम समजला. असं कोण आहे का वर्गात ज्याला पोर्ट टायमिंग डायग्राम समजला नाही? Anybody is there who has not understood the port timing diagram? असं कोण आहे का वर्गात ज्याला पोर्ट टायमिंग डायग्राम समजला नाही? Anybody? सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलेलं नाही अजून? प्लीज मार्क युअर अटेंडन्स एव्हरीबडी. काल असंच झालं, आपण मधूनच इंटरनेट कनेक्टिव्हिटी केली, तुमची अटेंडन्स मला घेता आली नाही म्हणून मी आज मधीच घ्यायला लागलोय. गरज भासल्यास परत एकदा एंडला एकदा घेईन. So, is there any doubt with respect to the port timing diagram of a two-stroke engine? कोणाला काही डाऊट आहे का पोर्ट टायमिंग डायग्राम बद्दल? Yes, anybody? Anybody having any doubt with respect to port timing diagram? नसेल तर let us move further. Okay. बरोबर, तर आहे का कोणाला डाऊट? ठीक आहे, कोण विचारत नाहीये डाऊट, त्या अर्थी असं मी गृहीत धरतो की सगळ्यांना पोर्ट टायमिंग डायग्राम समजला. ओके, ओके. तर या गोष्टी आपण काल डिस्कस केल्या. हा कसा पीव्ही डायग्राम कसा आला, बरोबर बरोबर. आणि आपण हे सुद्धा कम्पेअर केलं की ऑटो सायकल आणि डिझेल सायकलचा पीव्ही डायग्राम दोन्ही कसे आले. आता आपण फर्दर नाउ वी विल गो फॉर डिस्कसिंग द टायमिंग डायग्राम फॉर ए 4-स्ट्रोक इंजिन, आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, वॉल टायमिंग डायग्राम म्हणणार आहे. वॉल टायमिंग डायग्राम असं म्हणणार आहे. ओके, सो नाउ लेट अस डिस्कस द वॉल टायमिंग डायग्राम फॉर ए 4-स्ट्रोक इंजिन. तर इथं आपल्याला बघा, इथं आपण इन अ 4-स्ट्रोक इंजिन 2 revolutions of the crankshaft will be required for completion of the cycle. मग आपण तिथं एक रेव्होल्यूशन दाखवलं होतं म्हणून आपण एक सर्कल दाखवला, परंतु इथं 2 रेव्होल्यूशन दाखवायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण काय केलं, इथं चालू केला, इथून इथपर्यंत म्हणजे टीडीसी पासून पीडीसी पर्यंत आलो, इथून इथपर्यंत म्हणजे एक रेव्होल्यूशन पूर्ण झाला क्रँकशाफ्टचा, आणि परत इथून इथपर्यंत म्हणजे दोन रेव्होल्यूशन पूर्ण झाले. करेक्ट. तर हे आपण काय दाखवलंय, क्रँकशाफ्टचे 2 रेव्होल्यूशन्स दाखवले, क्रँकशाफ्टचे 2 रेव्होल्यूशन्स दाखवले. आता बेसिकली आपण ज्या वेळेला इथं 4-स्ट्रोक इंजिन बद्दल डिस्कस करतो, 4-स्ट्रोक इंजिन बद्दल डिस्कस करतो, त्यावेळेला आपल्याला माहितीये आपण इथं बघा आपण काय म्हणालो होतो,
इथं टीडीसी ला असताना हा इनलेट वॉल ओपन होतोय आणि तिथून सक्शन चालू होतंय कुठपर्यंत, या पिस्टन बीडीसी ला पोहोचेपर्यंत. बरोबर. सो theoretically the inlet wall is closing when the piston is at TDC and when it is going to opening when it is piston is at TDC आणि मग ती क्लोज कधी होणार आहे, when the piston reaches BDC. बरोबर. तसंच या स्ट्रोक मध्ये इथं बीडीसी ला असताना एक्झॉस्ट वॉल ओपन होतो आणि इथून इथपर्यंत टीडीसी ला पोहोचल्यानंतर तुमचा एक्झॉस्ट वॉल क्लोज होतो. Okay, so that is what is indicated here in this particular diagram. So you can see over here the inlet wall is opening when the piston is at TDC. When the piston is at TDC. मग काय चालू होतंय, सक्शन स्ट्रोक चालू झाला. So here this is your suction stroke. कुठपर्यंत, इनलेट वॉल क्लोज होईपर्यंत. So inlet wall closes over here. So IVO indicates inlet wall opening and IVC indicates inlet wall closing. बरोबर. So this is सो एंड ऑफ द सक्शन. इथं सक्शन संपलं. मग इथून पुढे काय होणार, कॉम्प्रेशन होणार. सो नाउ द पिस्टन स्टार्ट्स मूव्हिंग फ्रॉम बीडीसी टू टीडीसी. द कॉम्प्रेशन इज गोइंग टू हॅपन and the compression will happen till piston reaches TDC. Till piston reaches TDC. And just when the piston is at TDC, you are going to give the spark and ignition will happen. And when the ignition happens, your combustion is considered to be instantaneous. Barabar? So instantaneous combustion is happening when the piston is at TDC. ओके, इथं या स्लाइड वरती होतो आपण. तर इनलेट वॉल ओपन झाला, इनलेट वॉल क्लोज झाला. नंतर कॉम्प्रेशन, इथून इथपर्यंत कॉम्प्रेशन. सो पिस्टन मूव्ह फ्रॉम टीडीसी टू बीडीसी, सक्शन. Piston moves from BDC to TDC, compression. When the piston is at TDC, your spark is going to happen, combustion, instantaneous combustion happens, and the pressure is exerted on the piston. So the piston is going to move down. What is this? Expansion stroke. So expansion stroke from TDC to BDC. And at the BDC, the exhaust valve opens and your exhaust stroke is going to happen. So this is your exhaust. This is your exhaust. So inlet wall opening is at TDC, inlet wall closing is at BDC, exhaust wall opening is at BDC, and exhaust wall closing is at TDC. So this is your theoretical wall timing diagram for a 4-stroke engine. I hope everybody understood this theoretical wall timing diagram. Is there anybody who has not understood this theoretical wall timing diagram? असं कोण आहे का वर्गात ज्याला theoretical wall timing diagram समजला नाही? ह्याच्यावरती प्रश्न ज्या वेळेला विचारेल त्यावेळेला तुम्हाला theoretical wall timing diagram काढून तुम्हाला एक्सप्लेनेशन चालू करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला हे पहिल्यांदा हे ड्रॉ करावं लागेल, आणि इथं हे सगळं मार्क करावं लागेल. IVO, IVC, EVO, EVC, आणि इथं इग्निशन पॉइंट. ओके, इथं TDC आहे, इथं BDC आहे. So all these things you are going to mark. I hope everybody understood. But this is theoretical. म्हणजे आपण बघा ऍक्च्युअल टायमिंग डायग्राम असं म्हणालो होतो, सॉरी ऍक्च्युअल सायकल म्हणालो होतो. ऍक्च्युअल सायकल आणि थेरॉटिकल सायकल असं दोन सायकलचे प्रकार आपण डिस्कस केले होते. बरोबर. या स्लाइड मध्ये
इथं आपण म्हणालो होतो की दिस इज युअर ऍक्च्युअल सायकल अँड दिस इज युअर थेरॉटिकल सायकल. दिस इज युअर थेरॉटिकल सायकल. ही डॉटेड दिसते ही थेरॉटिकल सायकल आहे आणि दिस वॉज द एअर स्टँडर्ड सायकल. असं आपण वेगवेगळ्या सायकल बद्दल बोललो. तेच आपण इथं परत बोलतोय. इथं आपण काय म्हणतोय, वी हॅव दिस इज गोइंग टू बी द थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम. परंतु ऍक्च्युली असं नसणार आहे. आता याला काय कसं नसणार आहे. सो द बेसिकली वी शुड अंडरस्टँड हाऊ दिस पर्टिक्युलर वॉल्स आर गोइंग टू ऑपरेट. कारण इथं वॉल्स आहेत, तिथं इथं पोर्ट्स नाहीयेत. बरोबर, हे महत्वाचं डिफरन्स आहे की इथं वॉल्स आहेत आणि वॉल्स कसं ऑपरेट होत आहेत आपण मागच्या एका पीपीटी मध्ये बघितलं होतं आपण कसं ते वॉल्स ऑपरेट होत आहेत. वॉल्स आर गोइंग टू ऑपरेट व्हेन with the help of a cam and a follower action. Cam and a follower action. So the cam and followers are responsible for opening and closing of the walls. Okay, walls. आता ही कॅम अँड फॉलोवर आहे, ही कॅम आहे. या कॅमला याला या बाजूला ही जी उंचवट आहे याला, तर त्याला काय म्हणायचं, कॅम लोब असं म्हणायचं. ही जी उंचवट्याची बाजू आहे ही. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅम लोब. मग ज्या वेळेला कॅम लोब आणि ही जी आहे ही फॉलोवर आहे. बरोबर, हा रॉकर आहे आणि हा वॉल आहे. तर ही जी कॅम लोब आहे ही ज्या वेळेला वरच्या बाजूला येतोय त्यावेळेला तुमचं हे फॉलोवर पुश होत आहे. इट इज बिंग पुश्ड अँड ऍट दॅट टाइम द वॉल इज गोइंग टू ओपन. ओके, मग आता मला सांगा हे वॉल ओपनिंग 0 टाइम मध्ये होईल का? कॅन एनीबडी टेल? 0 टाइम मध्ये इन्स्टंटेनियसली वॉल ओपनिंग होईल का? Can we open the wall instantaneously? No. Yes? Yes or no? Yes or no? Can somebody tell? No, sir. No, sir. Correct. So it is not possible to open the wall instantaneously. Why? Because you can see the follower is something like this. So this is your circle corresponding to your base circle, and this is your cam lobe. This is your cam lobe, and this is going to rotate around this particular axis. म्हणजे ही पॉइंट ज्या वेळेला इथं येईल, बरोबर, किंवा ही पॉइंट असं गृहीत धरूया की ही पॉइंट अगोदर इथे, तर ही पॉइंट ज्या वेळेला इथं असते त्यावेळेला तुमचा फॉलोवर असतो तो या पोझिशनला असतो, या पोझिशनला असतो. आणि आत्ताची जी पोझिशन आहे त्या वेळेला तुमचा फॉलोवर असा आहे, एवढा मूव्ह झालाय, एवढा मूव्ह झाला. बरोबर. सो दिस इज युअर लिफ्ट ऑफ द फॉलोवर. मग आता ही ज्या वेळेला पॉइंट इथं होती त्यावेळेपासून इथंपर्यंत यायला तुम्हाला यू कॅन सी दिस मच टाइम इज रिक्वायर्ड. वाय? जर तसं नसतं तर तुमचा हा फॉलोवरचा ही कॅम लोब आहे तो कसा आपल्याला डिझाईन करावा लागला असता? आपल्याला असा डिझाईन करावा लागला असता, समथिंग लाईक दिस. मग अचानक इथून पर्यंत इथपर्यंत येऊ शकतो, तरच अचानक येऊ शकतो. आणि अशा डिझाईन मध्ये तुम्हाला हा फॉलोवर वर्क होणं शक्य नाहीये. मग आपल्याला ती स्लोली वी हॅव टू गो ऑन मुव्हिंग, लिफ्टिंग इट, आणि दिस मच टाइम विल बी रिक्वायर्ड. म्हणजे जेवढा कॅमला एवढा वेळ लागतोय तेवढा वेळ हा लिफ्ट व्हायला लागणार आहे. बरोबर. सो व्हॉट एव्हर अँगल, 10 डिग्री, 5 डिग्री, 20 डिग्री, व्हॉट एव्हर अँगल इज देअर, तेवढी वेळ आपल्याला हा कॅम लोब लिफ्ट व्हायला लागणार आहे, फॉलोवर लिफ्ट व्हायला लागणार आहे. Okay, so this particular design of this particular cam lobe is going to decide how much time we have to start the opening till finally when it goes and completely opens the wall. म्हणजे आपल्याला ओपनिंग जर टीडीसी ला करायचं असेल तर आपल्याला समजा एखादा वॉल जर आपल्याला टीडीसी ला, आता इनलेट कन्सिडर केला तर आपल्याला ती टीडीसी ला ओपन करायचं आहे. परंतु आपल्याला टीडीसी ला जर ती ओपन पाहिजे असेल तर आपल्याला मग ती this much angle before we have to start the opening. That means we have to start the opening the wall before TDC if you want the wall completely open at TDC. आणि आपल्याला जर क्लोजिंग बीडीसी ला करायचं असेल तर the complete closing is going to happen some degrees after
बीडीसी. बरोबर, म्हणजे इथून तुमचं क्लोजिंग चालू झालं, इथून या पॉइंटला जर क्लोजिंग चालू झालं असं गृहीत धरलं तर कधी कम्प्लीट क्लोजिंग होणार आहे, इथपर्यंत होणार आहे, एवढ्या डिग्री एवढ्या वेळ. ओके, सो that is where you can have some time gap, and that is where now you have the change in the timing diagram. So your theoretical timing diagram will not be your actual timing diagram. So the actual timing diagram is going to be somewhat different, and it is going to be something like this. Okay, so in this particular timing diagram you can see that your inlet valve is being opened some 20 degree before TDC. म्हणजे इथं तुम्ही कन्सिडर केलता थेरॉटिकल मध्ये की ओपन होईल, परंतु ही 20 डिग्री बिफोर तुम्हाला चालू करावं लागणार आहे. So the inlet valve, instead of opening over here, we are starting opening over here, so that it will actually open over here, and we want to close it over here, but you can see the inlet valve is actually closing 35 degrees after BDC. म्हणजे इनलेट वॉल तुमचा इथं ओपन झाला आणि इनलेट वॉल कुठे क्लोज झाला, इथं. बरोबर. So what it means is that here the suction was exactly 180 degree, this 90 degree and this 90 degree. So from here to here it was 180 degree. बरोबर, suction 180 degree. परंतु इथं तुम्ही बघाल तर किती झालं, हे 20 डिग्री आहे त्यात ऍड झालं आणि इथं 35 डिग्री ऍड झालं. सो इट बिकम्स 180 प्लस 20 दॅट इज 200 प्लस 35 235 डिग्री. म्हणजे नेट सक्शन स्ट्रोक इज नाव 235 डिग्री स्टार्टिंग फ्रॉम हिअर टिल हिअर. म्हणजे ऍक्च्युअली तुमचा सक्शन स्ट्रोक हा 180 डिग्री नसून 235 डिग्री असणार आहे इन ऍक्च्युअल इंजिन मध्ये. का? कारण आपण इनलेट वॉल 120 डिग्री बिफोर आपल्याला ओपन करावा लागतोय आणि इनलेट वॉल क्लोज कधी होतोय, 35 डिग्री आफ्टर बीडीसी. Yes, everybody agree? Any doubt with respect to suction stroke of 235 degree instead of 180 degree? 180 डिग्रीच्या ऐवजी आता इफेक्टिव्ह suction stroke is going to be 235 degree in a 4-stroke engine. म्हणजे एक स्ट्रोक म्हणजे 180 डिग्री आपण असं म्हणत होतो, पण आपल्याला थेरॉटिकली 180 डिग्री आहे, परंतु प्रॅक्टिकली ती 180 डिग्री नसून किती आहे, 235. असं का झालं, कारण आपल्याला टीडीसी ला ओपन पाहिजे आणि इथं आपल्याला त्याचं क्लोजिंग स्टार्ट झालं पाहिजे, म्हणजे इथं पण ओपनच पाहिजे. बरोबर, इथं ते इथंपर्यंत आपल्याला ते ओपन पाहिजे. म्हणजे इथं ओपन पाहिजे असेल तर आपल्याला इथं ओपन करायला चालू करायला लागतंय आणि इथून पुढे आपण त्याला क्लोजिंग करतोय तर वी विल क्लोज ओव्हर हिअर. सो इन नेट वी हॅव 235 डिग्री सक्शन स्ट्रोक हॅपनिंग. आता म्हणजे तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक कमी होणार आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक कमी होणार आहे. बरोबर. सो युअर कॉम्प्रेशन स्ट्रोक स्टार्ट्स ओव्हर हिअर. Compression strokes starts at this particular point, correct? So now your suction stroke ended over here. So this was your suction stroke from this point to this point. So this was your suction stroke, correct? This was your suction stroke. आता compression stroke तुमचा इथून चालू होणार, इथून चालू होणार. This is your compression stroke. आता ही कुठपर्यंत चालणार, ऑब्वियसली पिस्टन वॉल्स बंद आहेत आणि पिस्टन रिचेस टीडीसी इथपर्यंत. बरोबर, करेक्ट ऑर नॉट? येस, पिस्टन रिचेस टीडीसी. मग त्याच्यामध्ये आपण काय करतोय, थेरॉटिकल ज्या वेळेला सायकल डिस्कस केली त्यावेळेला आपण असं म्हणालो होतो की आपल्याला इग्निशन इज हॅपनिंग इन्स्टंटेनियसली. परंतु आपल्याला माहिती आहे एखादं मिक्सर बर्न व्हायचं असेल तर त्याला वेळ द्यावा लागतोय. त्याला बर्न केलं की लगेच काय सगळा मिक्सर एकदम बर्न होत नाही, इन्स्टंटेनियसली होऊ शकत नाही. तर त्याला एक प्रोसेस आहे, कंबशन प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेससाठी सम टाइम इज रिक्वायर्ड, थोडासा वेळ लागणार आहे. दॅट मीन्स यू कॅनॉट
assume that the ignition is going to happen at TDC. If you give your spark at TDC, म्हणजे कंबशन तुमचं TDC पिस्टन TDC ला असताना होईल असं आपण नाही गृहीत धरू शकत, कारण आपल्याला माहिती आहे कंबशन होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. मग कंबशन कधी चालू होतंय? आपण इग्नाइट केल्यानंतर, स्पार्क दिल्यानंतर. म्हणजेच काय, जर आपल्याला इथं प्रेशर ऍक्ट करायचं असेल पिस्टन वरती TDC ला असताना पिस्टन, तर आपल्याला त्याचं कंबशन त्याच्या अगोदर चालू करायला पाहिजे. मग कंबशन अगोदर चालू करायचं असेल तर इग्निशन आपल्याला TDCच्या अगोदर चालू करायला पाहिजे. म्हणून आपण इथं बघा, सम डिग्रीज बिफोर TDC वी हॅव इग्नाइटेड द मिक्सचर ओव्हर हिअर. सो वी स्टार्टेड द कॉम्प्रेशन फ्रॉम हिअर and as the piston moves on towards TDC, some 30 degree before TDC we have given the spark, and when the spark is given, the mixture starts burning and the combustion happens. And you can see the combustion, we consider over here that combustion is going to happen and all the mixture is going to get burned till piston reaches top dead center. Mug, the pressure has been developed and that pressure is going to apply on the piston, and therefore your compression is going to end over here. So the compression stroke is this much, 180 degree minus 35 degree. Barabar? So theoretically the compression stroke was 180 degree, but your actual, according to this बर का, ही जी एक्झाम्पल घेतलं ह्याच्यामध्ये आपण बोलतोय, so the your actual compression stroke is 180 degree minus 35 degree. बरोबर? Now एकदा का पिस्टन TDC पासून खाली जायला लागला की तुमचं कॉम्प्रेशन संपलं, एक्सपान्शन चालू झालं. ऑब्वियस, बरोबर आहे की नाही? कारण प्रेशर खाली खाली जसं येईल तसं प्रेशर कमी कमी होत येणार. वरती जातानाच कॉम्प्रेशन होते, पिस्टन खाली यायला लागला की एक्सपान्शन होतं. मग एक्सपान्शन झालं म्हणजे प्रेशर कमी व्हायला लागला. सो युअर एक्सपान्शन स्ट्रोक स्टार्ट्स ओव्हर हिअर. And as you go further, you are expected to open the exhaust valve at BDC. परंतु इथं आपल्याला तुम्हाला ओपन करायचं आहे फुल्ली, म्हणजे तुम्हाला ओपनिंग इथून चालू करावं लागते. सो at 35 degree before BDC you are opening the exhaust valve. म्हणजे तुमचा एक्सपान्शन स्ट्रोक इथंच संपला. कारण एकदा का एक्झॉस्ट वॉल्व ओपन केला, थोडा जरी ओपन केला तर तुमचं प्रेशर, पिस्टन वरची येणारं प्रेशर आहे ती रिलीव्ह होणार आहे. म्हणजे तिथून पुढे तुम्हाला असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही की पिस्टन वरती प्रेशर एक्झर्ट होतंय आणि पिस्टनला खाली दाबलं जातंय. सो द effective expansion stroke is 180 degree minus 35 degree corresponding to the exhaust valve opening before BDC. कारण 35 degree before BDC we have opened the exhaust valve. बरोबर? म्हणजे इफेक्टिव्ह एक्सपान्शन स्ट्रोक किती झाला? 180 डिग्री मायनस 35 डिग्री. बरोबर? मग एकदा का एक्झॉस्ट वॉल्व ओपन केला की काय चालू झालं? एक्झॉस्ट प्रोसेस चालू झाली. सो द एक्झॉस्ट प्रोसेस स्टार्ट्स ओव्हर हिअर. एक्झॉस्ट स्टार्ट्स ओव्हर हिअर. थेरॉटिकली इथं आपण ओपनिंग करत होतो आणि इथून पुढे एक्झॉस्ट इथपर्यंत आहे असं म्हणत होतो. सो नाव युअर एक्झॉस्ट इज गोइंग ऑन, द वॉल इज रिमेनिंग ओपन, आणि आपल्याला इथपर्यंत त्याला ओपन ठेवायचं आहे. मग इथून पुढे त्याला क्लोजिंग चालू केलं आणि ऍक्च्युअल क्लोजिंग झालं इथं 10 डिग्रीज आफ्टर TDC. 10 डिग्रीज आफ्टर TDC. तर मग तुमचा इफेक्टिव्ह एक्झॉस्ट स्ट्रोक किती झाला? 180 डिग्री प्लस दिस 10, 190 डिग्री प्लस 35 means 225 degree. 225 degree. So the effective exhaust stroke is 180 plus 10 plus 35, that is 225 degrees is your effective expansion stroke instead of theoretical 180 degree. Barabar? And all these points are being now marked on this particular diagram graphically,
on this particular polar diagram, and this particular polar diagram is what you call as your wall timing diagram. So this is your actual wall timing diagram for a 4-stroke engine. 4-stroke engine, बरोबर. सो इथं काय झालं, एक्झॉस्ट वॉल आपल्याला इनलेट वॉल इथं टीडीसी ला ओपन कंप्लीट पाहिजे, म्हणून आपण त्याला अगोदरच ओपन केला. किती 20 डिग्री अगोदर ओपन केला. 20 डिग्री अगोदरच त्याला आपण अर्ली ओपन केला. आणि इथं आपल्याला कम्प्लीट ओपन, इथं क्लोजिंग चालू करायचंय. मग आपल्याला इथं क्लोजिंग चालू झाल्यानंतर कम्प्लीट क्लोजिंग इथं होतंय. सो द वॉल्स हॅज टू ओपन अर्ली and close late, or in other words, since the opening and closing is supposed to be happen at dead centers, either top or bottom, okay, at dead centers, actual opening has to be done before and closing has to be done after dead center, and therefore your net effective suction stroke is increasing, effective exhaust stroke is increasing, and corresponding to that, whatever the positions of the inlet valve opening, inlet valve closing, exhaust valve opening, and exhaust valve closing, when marked on the polar diagram, that particular graphical representation of this is what you call as a wall timing diagram. मला वाटतंय वॉल टायमिंग डायग्राम सगळ्यांना समजलं. असं कोण आहे का वर्गात ज्याला वॉल टायमिंग डायग्राम समजलं नाही?